होय. बरं झालं आपण ती 4 जाणती माणसं घेऊन गेलो. आता आपल्याला तवा कुठं माहिती तरी ती बात. आता घरात कुणाचं लगीन बिगीन असेल तेव्हा माहित होईल ना. आता आब्याच्या लग्नात काहीच काळजी नाही बघ. तुझ्या लग्नात घेईल की सगळं माहित करून. घे की. पण हे साधं साधं म्हणता म्हणता लईच वाढलं की ग. अरे आता लगीन म्हणलं की तेवढं चालायचंच. आणि आताच ती काय हाऊस बाऊस करून घे. हाऊस मौज कसली, जी गोष्ट पाहिजे ती वेळेवर आली तरी देव पाहूला बघ. दाद्या, जरा वही घेऊन बसतोस का? बघू तरी आपल्याकडे काय आहे काय नाही ते. मी काय करते, बचत गटातून अजून उचल घेते. 10-20 हजार तरी मिळतील. ठीक आहे. मी बँकेतनं काढतो. माझ्या खात्यावर एक 55,000 रुपये जमा आहेत बघ. आईला बी सांगितलं नाही सोय दादा? आता आहे का अगं, आपली म्हस इकलेलं ते दूध इकलेलं तुला सांगू नये खात्यावर टाकायचं पैसे. खाली येता येता बँक लागली, म्हटलं बघाव किती साठल्यात. 55,000 साठलं होतं. हो, किती होत्यात मग? हे 60-65 हजार होतात बघ. नाही, एवढ्यात बी नाही व्हायचं. काहीतरी बघावं लागेल दादा. खोताकडनं घेतलं तरी याजं ना. ना ग बाबा, त्या खोताकडनं 10% याजन देते महिन्याला. माणूस पार घायला येतं, याच फिटत नाही बघ. अगं कुठली वस्तू घाण न ठेवता त्याकडनं पैसे घेणार, मग तो एक याच लावणारच की. दाद्या, घाण ठेवण्यावर एक गोष्ट ध्यानात आली बघ. काय? अरे माझ्याकडे आईनं दिलेला जुना डाग आहे. आता ते निघून जायच्या आदल्या वर्षीच्या वटपौर्णिमेला घातला होता, तेव्हा काढून ठेवला होता. पुन्हा आजपर्यंत हातच लावला नाही बघ. दाद्या, आणि आता ठेवून तरी काय करणार आहे? आपण ते मोडूया का? चांगले पैसे येतील. नाही नको. मला वाटलंच होतं बघ. अरे आता मी काय घालून फिरणार आहे का? आणि घर सोडून मी कुठे जाते आता? आणि पुढे मागे घेताच येईल की पैसा आल्यावर. मग आपण असं केलं तर तो डाग आपण घाण ठेवा, म्हणजे उद्या 4 पैसे जरी आलं ना तरी सोडवून घेता येईल. हा, हे बी चांगलं आहे. माफ कर मला. नाही म्हणजे लगीन माझं आहे तरी बी मी तुझ्याकडनंच पैसे मागतोय. तरी मी म्हणत होतो की नाही, आधी नोकरी लागू दे मग लग्नाचं बघू. पण तू मामा कुठं ऐकताय? अरे दादा, नोकरीवाल्या पोरासनी तरी कुठे पोरी मिळतात? अरे लाखो खर्चाची तयारी असून सुद्धा पोरी नाही म्हणतात बघ. आणि शेतकऱ्याचे म्हणलं तर नाकच मुरडतात. अरे तू नशिबवान आहेस, तुला चालून आलंय तर मग का थांबायचं? पण डाग घाण ठेवून बी पैसा पुरवणार. अगं पण काय काळजी करू नको. मी बघतो काहीतरी, एखादा दोस्त जर बिनव्याजाने देत असेल ना तर त्याकडनं घेतो, होईल काहीतरी. नाही झालं तरी मामा काय म्हणणार आहे वय? पण तू काय हसतमुख राहा बाबा. पैशाचं काय मागचं पुढं होईल, पण लग्न एकदाच होत असते आयुष्यात. आणि दाद्या, ह्यो दिवस पुन्हा नाही बघ. त्यामुळे तू त्याकडे ध्यान दे, पैशाकडे नग. अगाई मी लई खुश आहे. आणि हे समजाय ना, लग्नाच्या आदल्या रात्री पोहतच मग बघ लग्नात कसा फ्रेश दिसतोय. एकदम छानच फोटो काढतो. होय. पण आम्हाला यातलं काय कळून देऊ नको. होय. त्याला लग्नातली मजा घेऊ दे.
नाहीतर अख्ख्या लग्नात तोंड पाडून बसेल. असं बी त्याला लय समजायला लागले. शितले एवढं पैसे दिले तीस ते पुरतील ना? हे क्या, अरे शितलीचा नवरा तू झालास ना, मग तुला काय नको खर्चाचं? नाहीतर काय, माझा नवरा बघ कसा हुशार आहे. अहो तुम्हाला कळलंय ना समज? हो कळलंय, पण बाजार कुठं आहे आणि दुकानदार नाही कोण? अहो ते पप्पाने पिंटे आले नाहीत ना खेळायला, तो चांगला होतो दुकानदार. आणि त्याला माहित बे माती गोळा करून पुड्यावरून दगडाने कशा पॅक करायची ती. अगं मला बी आहे की माहिती, मी होतो दुकानदार. आता मग माझा नवरा कोण व्हायचं? तू राखी बिन नवऱ्याची, इथं दुकानदार महत्वाचा आहे. हे बघ मध्ये आलाय, त्याला करतो नवरा. कशाला? त्यापेक्षा मी बिना लग्नाचीच बरी. हे काय एक एकाने कान पडेन बघ गाबड्यांनो. मला बी काय पिसाळ्याला कुत्र नाही लावलं तुझ्यावर लगीन कराय. ए माकडाला भीत पडेल की. कुणी ठेवलेली ही भीत? तुमच्या बापानं? ते काय आहे ती? ए काय आहे? पैसे दे. पैसे? बर मला दे पैसे व्हायच. पैसे दे व्हायच, पैसे दे. हा सगळ्यांनी माझ्या रानात कामाला यायचं. जरा पैसे. हा ऍडव्हान्स घ्या आत्ताच. माझा पैसे मलाच परत दे. रेशमेन पले ह्या दोघांनी एक नाही ते, पण तुमच्या दोघींनी बी अकला नाही तर एवढ्या मोठ्या गोड्या झालाय तरी बी भांडी गुंडी खेळताय वे. अगं आता तुमच्या लग्नात भांडी द्यायची वेळ आली. ए मध्या, तुला काय करायचं रा? आम्ही काही बी खेळे. आणि तू कशाला आलास इथं? तुला कोण निमंत्रण द्यायला नव्हतं आलं? नव्हतं आले, पण सगळी गावातली पोरं तुम्ही हिथं गुतवल्यात ना, मग आम्ही कोणाबर खेळायचे? काय रे गोळकानू, तुम्हाला बी अकला नाही तर वय. नवरा वयाला भेटलं की लगेच इथं गुतला. तिकडं तुमची मंदिरात वाट बघत बसली. अरे बाबा इथं माणसं कमी पडत होती, म्हणलं देवात काय रोज खेळत बसायचं, म्हणून आज इथं आलो. लय मजा येते बघ. हा इथं ना मज्जा. मग खेळा तुम्ही. चल माझा आपण जाऊया. चल. अभ्या, अरे तुम्ही बी खेळा की आमच्याबर. अगं रेशमे, आता आपण 10वीला गेलोय. हे असलं खेळ खेळताना कोणी बघितलं तर माणसं काय म्हणतात? मला ना हे 10वीचं वर्ष, वय, माणसं काहीच कळत नाही बघ. म्हणजे कसलं आडणं नीट वय आहे. हे असलं खेळलं की माणसं म्हणतात तुम्ही आता लहान नाही, आणि मोठं पोरींवर गेलं की म्हणतात तुम्ही अजून बारका आहे. मग नामस्ते कुठे बी नेत नाहीत बघ. मग आम्ही खेळायचं काय आणि कुणाबर? आणि खेळायचं नाही तर करायचं काय? 10वीत आलोय, पोरासनी वेगळा आणि पोरीसनी वेगळा नियम आहे. पोरसने आता मोठी झाली ती, म्हणून कुशिरानं घरी यायची, पाहिजे ती खेळायची मोकळी काय. आणि आम्हा पोरीसनी आधीपेक्षा जास्त बंधन. हे करायचं नाही, उशिरानं घरी यायचं नाही, थांबायचं नाही, लोळायचं नाही. मग आम्ही करायचं काय? ए बया, तुला जे करायचं ना ते कर. तुला इथं कोणच काय बोलणार नाही. बरं पण आता आम्ही जातो. ए माझ्या चल जाऊया. किरण्या तू येणार आहेस का? येतो की. ए चल की. अभ्या, अरे त्यासने तिकडे नेण्यापेक्षा तुम्हीच इथं खेळा तर नाही करा चालणार. आणि असं बी माणसं काय म्हणतात ह्याचा विचार करायचा नसतो, असं तूच म्हणतोस ना. अगं पण आता इथं थांबून मी काय करू ना? तू फक्त माझा नवरा हो, बाकी सगळं सांगते की मी. नवरा नाही, मला नाही व्हायचं नवरा. नवरा व्हायला आईचं डाग घाण ठेवायला लागतात. सगळं पैसे संपतात. लय खर्च होतो. बरं बरं असू द्या, तुम्ही खेळा, आम्ही जातो. ए माझ्या चल पटकन. चल चल. पल्ले, घरी नक्कीच पैशावरनं काहीतरी झालं असणार बघ. होय ग, आपल्याकडे बी पैसा असतं तर किस्त बरं झालं असतं ना. आपण बी दाजीला मदत केली असती, मग खर्चाचं कसलंच टेन्शन नसतं बघ. बरं चल चल माझं.
हे बघा, तुम्ही काय खर्चाची काळजी करू नका. आम्हाला काय माहीत नाही का तुमची परिस्थिती. असं करू, लगीन आमच्या दारावरच घेऊ. काय आहे, आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे आणि एकुलती एक पोरगी आहे आम्हासनी. ओ हे असलं काय तर बोलतायसा, नंतर भोगायला लागते तुम्हासनी. म्हणजे कुणी काय लांबचं नाही, सगळे आपल्या जवळचेच आहेत. पण खर्च सगळ्याशनेच आहे ना. मग काय असेल ते लग्न कुठे घ्यायचं तिकडे घ्या तुम्हासनी, पण खर्च अर्धा अर्धा करा बघा. अगं आपली पोरीकडली बाजू आहे ना. अहो आपली पुरीकडची बाजू आहे म्हणूनच म्हणायला लागल्या. आताच्या काळात पुरीच्या कडच्याशनी पैसे देते ती, वरनं लगीन बी लावून देते ती माणसं. अगं ही आपल्या घरातली माणसं आहेत, ही काय बाहेरनं स्थळ आलंय का? अहो आपल्या तर घरातले आहे ते म्हणूनच म्हणत्या. नाहीतर आपल्या दीपीला किती लांब लांब न चांगली चांगली स्थळी येत होती, माहीत नाही वे तुम्हासनी. मला पोरगी नात्यात द्यायचीच नव्हती, पण माणसं चांगली आहे ती म्हणून आपलं द्यायला लागलोय. पण खर्च तर अर्धा अर्धा झाला पाहिजे ना. होय मामी. नाही म्हणजे तुम्हाला नात्यात पोरगी द्यायची नव्हती तरी बी तुम्ही दिली, हेच लय आहे आमच्यासाठी. दाद्या, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अरे नाही मामा, काय काय गोष्टी कळल्यात ते बरं झालं बघ. मामी करूया अर्धा अर्धा खर्च. वय काहीच अडचण नाही. हा आणि लगीन बी आमच्या दारात नको. हा अगं म्हणजे काय बोलतीयस, लगीन तरी दारात घेऊ की. अहो लगीन आपल्या दारात घ्यायचं म्हणजे त्या वराडाचं बघायचं, त्यांचं खाण्यापिण्याचं बघायचं, राहायचं बघायचं. अहो त्यांच्या लग्नाच्या दिवशी आणि लग्नानंतर सगळा खर्च आपल्यालाच करायला लागतोय हो. ती नको, लगीन आपल्या दारात नको. अगं हाय की ऐपत आपली. तुम्ही जरा ग बसावं, नाही तर करा तुमचं तुम्ही सगळं. अगं वहिनी नाराज नको हो. होय करू अर्धा अर्धा खर्च. फक्त मामी असं तुमचं आमचं करू नका. नाही म्हणजे हे घर आणि ते घर असं कधी परक समजलं नाही आम्ही. तुम्हाला दारात लगीन करायचंय ना, करू आपण. सगळं नियोजन आमच्याकडं, तुम्ही फक्त पोरगी घेऊन या बस. बरं बसा तुम्ही, मी जेवणाचं बघते. हा अहो आता येते की मी बी, काय आता आपलंच घर आहे म्हटल्यावर चला. जाऊ बापू, मामीचं लय मनावर घेऊ नका. अरे मामा नाही घेणार काय मनावर, फक्त एक अट, मला आरतुरं करायचं अजिबात हे जावं बापून. हा बरं काय बी झालं तरी मी तुझा प्रदीप दाद्याच आहे. तुझ्या स्वभावामुळेच मला दीपीची काय बी काळजी वाटत नाही. कुठे दीपी? आहे की घरीच. उद्या टाईम आहे का तिला? वाईज बोलायचं होतं. पाठवतो पाठवतो. नानाने सांगितलं होतं ना, जे काय असेल ते आता फोनवर बोलायचं. मग भेटायला कशाला बोलवलं? वाटलं व्हायचं महत्वाचं आहे, म्हटलं भेटूनच बोलावं. मग 10 मिनिटं झाली मी येऊन, नुसतं बघत बसलाय. मला बघणं महत्वाचं काम आहे का? तसं नाही, पण आपलं लगीन ठरल्यापासून ना सगळीकडे नुसता गोंधळच ऐकू येतोय. इथं आलो, शांतता आहे म्हणून शांत झालो. त्यात तू अशी समोर, म्हणलं लवकर नकोच बोलणं चालू करायला, म्हणजे लवकर संपायचं नाही. कारण बोलणं संपल्याशिवाय तू बी काय जायचं नाव घेणार नाहीस. लयच हुशार आहे की.
मग कशाला लग्नाची काय, करूया की 2-4 वर्षांना. तू अशी कायम समोर असावीस म्हणून ही लग्नाची काय. एकदा लगीन झालं की काय हे याला बंधन आहे तवा. बरं बास की आता, सांगा की कशाला बोलवलंय. सांगतो की, पण तुझ्यावर एक कविता करू का? नाही नको, कविता लय बोर असतात. आणि मी केली तर? तरी बी बोर असेल तर बोरच सांगणार. ठीक आहे, करू का? तू येतेस वादळात घेऊन शांततेचा सूर, पाहता तुला मने लागे हुरहुर, स्पर्शानं तुझ्या या माजलं का हुर, येण्याचं कारण देऊन जाऊ नको दूर, कारण तू गेल्यावर कसा थांबू या डोळ्यातून आसवांचा पूर. लय भारी आहे, आवडली मला. पण परत कविता नको, मला कसं तरीच होतंय. पण ह्यासाठी बोललेलं नसेल ना मला. काय झालंय? तुला डोळ्यात बघून समजतं ना माझ्या. काय अडचण आहे का? म्हणजे हाय, म्हणजे व्हायच पैशाचीच अडचण आहे. पैसे केले तू, कर्ज बी काढले, ते बी फेडता येईल, त्याचं नाही काय. पण लग्नात पाहिजे अशी हाऊसमौज नाही ग करता यायची. वरात बी काढायची होती, ते तर काय लांबच राहिलं. तू बी ठरवलं असेल ना, लग्नात अमुक असेल तमुक असेल, पण ते बी नाही करता यायचं. लग्नात काय असेल ह्याचा विचारच कवा केला नाही, ठरवलं बी नाही. पण त्या दिवसानंतर आपण सोबत असू, आपण दोघं एक होणार एवढंच बघितलंय. जेवढं साधं जमल तेवढं करू. लग्न किती थाटामाटात केलं ह्यापेक्षा संसारात किती थाट केला हे महत्वाचं. लग्नानंतर माझा प्रत्येक दिवस चांगला जावा हे महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं बरोबर असला तरी चांगलं वाटतंय. मग जेव्हा साथ द्याल तेव्हा तर काय कराल. एवढं ओळखतीस तुम्हाला? उगाच जीव झडला का? दीपे, लगीन होते एकदा, मग बघ घरात कसं सुखच सुख आणतो. ते काय बी करा, पण कविता तेवढी परत करू नका बघा. अजून एक सुचली, करू का लगेच? तुम्ही पण ना. बास का एवढे का अजून लागतात? नाही, एवढं बस. तुला जेव्हा लागतील तेव्हा मी परत करेल. दे, आत्ताच दे. देतोस? अरे का पद्या पद्या, अरे आपण एका वर्गात होतो, एका बेंचवर बसायचो. आपल्यात ही व्यवहाराची भाषा कुठून आली रे? हा, अरे तसं नाही, खरं
तू जेव्हा म्हणत होतास तेव्हाच तुझ्यावर शहरात यायला पाहिजे. शहरात कोणी आनंदाने येत नाही बाबा. आईबापासने अग्नी देऊन गावची माती पिशवीत भरून गाव सोडलं होतं. पुन्हा कवाच बघायला नाही भेटले ते गाव, पण दिसतं रोज डोळे झाकले की. तिथं जगलेला एक एक दिवस आठवतो मला, आणि इथं जगलेली कित्येक वर्ष आठवत बी नाहीत, कारण गावातला एक एक दिवस जगलोय मी आणि इथं फक्त भोगलंय. हे सगळं बघायला भारी वाटतं रे, पण जगायला नाही. पण आज काय नाही तुझ्याकडे सांगते. हा, पाहिजे ते कपडे घालू शकतोस, काय पाहिजे ते एकत बी घेऊ शकतोस. कुठं जायचं म्हणलं तर दारात मोठी गाडी, गावात तरीच पाय जमिनीवर ठेवायला लागत असते ना. आता ह्यो बंगला बी बांधलायस, गावातल्या प्रत्येक माणसाला मदत करतोय. नाही हा शब्दच नाही तुझ्याकडे शाळेपासून. प्रत्येक मदत करतोयस बघतो. ते करतो कारण इथनं मी तेवढंच करू शकतो. गाव सोडतानाच ठरवलं होतं, जेव्हा आपल्याकडे बक्कळ पैसा येईल का नाही, तेव्हा त्यातला शक्य तेवढा पैसा गावातल्या माणसांसाठी खर्च करायचा. कारण आपण जे भोगलं ते बाकीच्यांनी भोगू नये असं वाटतं बघ. अरे तसं काय नाही, आता गावात समजा चांगलं झालंय बघ. गावातला प्रत्येक माणूस त्यांच्या पोरासनी तुझं उदाहरण देतो, म्हणतो की जावा पुण्या मुंबईला, गावात काय आहे? बरोबर ना? होय. पदा खरं सांगू का, माझ्या घरात AC आहे, बंगल्याला वॉचमन आहे, पण वावरात उघड्या महारानात यायची तशी बिनगोर झोप कवाच आली नाही बघ, कवाच नाही. अरे पण कर्जात असलं तर तिथं तरी ती कुठे येते सांग बरं. पण मग आईसारखं कोणीतरी येतं आणि मायेनं कुशीत घेऊन झोप येतं की. इथं स्वतःची खुशी व्हावं लागते, कारण इथल्या प्रत्येक नात्यात स्वार्थाची खुशी आहे. मायेची खुशी तिकडं गावाकडं राहिली गाड्या. त्यामुळे इथं किती बी कमवलं तर इथल्या पोरासनी गावची ओढी असतेच, आणि म्हणून ती दिवस ढकलत असतात. गाव दिसलं की गालावर हसू आणि गाव सोडताना डोळ्यात हसू, इथल्या प्रत्येक माणसाची गोष्ट आहे. पद्या, जमलं तर शहरात नको येऊ, गावाकडेच राहा, बाकी सगळं मी बघतो. अरे नाही नको, तू एवढं केलं तेच लय आहे बघ. खरं सांगू का, मला बी नाही रे यायचं इकडं, पण दीपाली म्हणजे बायको, तिला शब्द दिलाय लग्नानंतर नोकरीसाठी शहरात येईल. अरे ह्या शब्दासाठी किती गावाकडची पोरं कायमची शहरातली झाली, आणि आता नोकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की सुट्टीसाठी कोणीतरी मारायची वाट बघायला लागते. दादाच्या लग्नाची मीटिंग आहे आणि त्यालाच बोलवलं नाही इथं. अरे शुभ्या, तुला बोलवलं हे तुझं नशीब समज. झाली का काढायला सुरुवात? परत म्हणून येत नव्हतं मी इथं. ए गेलास तरी चालेल. चालतंय. अरे थांब, कुठं निघालायस? या बघा, ज्याला मानपान पाहिजे, नाहीतर आपल्याला वाटतंय प्रत्येक ठिकाणी असावं, त्याने आत्ताच गेलं तरी चालेल. काय मुळात ही मीटिंग त्यासाठी नाहीच. काय नाना? आबा तुम्ही बरोबर बोलताय. आता दाद्याचं लगीन म्हणजे आपल्या घरच्या प्रमाण आहे. बरोबर. गरिबाचं पोरग आहे. आता बाप नसलेल्या पोराचं लगीन गावानं स्वतःच्या खांद्यावर घ्यायची वेळ आली आहे. आपल्याला लग्न व्यवस्थित पार पाडायचं आहे. या बघा, आपल्याला खर्च काटकसरीने करायला लागेल तेवढं नीटनेटकं बघा, आणि प्रत्येकाला काय देता येईल ते द्या, आणि अगदीच लय महत्त्वाचं असलं तर तेवढं विकत आणा. आणि हे बघा, वरातीत दारू बिरूचं नाव कोणी काढू नका. लय जाग पडली असेल तर माडी प्या, नाहीतर आपापल्या पैशाची आणा.
आबा मी तर म्हणतो दारू प्यायची कशाला? एखाद्या वारात दारू नाही पिलं तर काय मरते होय? आबा आता कसं कसं करायचं? महत्वाचं ही लगीन आपल्या गावानं आणि मंडळातल्या पोरांनी एकत्र येऊन करायचं काम आहे. बरं ना बा सप्रीची पिलेली सांगूया आणि कसं आहे ते आपल्या बजेटमध्ये बी बसल हो. सप्रेला आपण आपल्या जवळचे पैसे देऊ. एक काम करा, ती मांडवाचं काम अधिक मास्तरला द्या काय, आणि त्याला म्हणावं चांगलं 5-6 करणं लाव, म्हणजे कसं गावात असं नुसतं आवाज घुमला पाहिजे. हां हां आणि त्याला सांगा उगीच लगीन मार्काकडे तोंडवर करून जाऊ नकोस म्हणावं, तुला जी काय पाहिजे ते आम्हाला माग. हां मी तर म्हणतो सगळ्यांनी मिळून वर्गणी काढूया गणपतीला काढली तशी. हा आणि त्याला मोठं काहीतरी देऊया, संसाराला लागल असं. चालतंय की मी मुंबईवाल्यासनी सांगतो लग्नात येताना काहीतरी मोठा ना म्हणून सांगतो. ती नंतर बघू, आधी जेवणाचं बघू. असं करा, गावातला जे आचार्य आपण सगळे बघू आणि त्याच्या हाताखाली 2 पोरं देऊ. बायकासनी लसूण सोलायला आणि भाजी निवडाय सवडाय बोलू, आहे का नाही आबा? बरोबर. पण आबा मला काय वाटतंय काय हे सगळं आपल्याकडेच घेऊ. बरं ह्या पोरासनी जमल असं काय वाटत नाही. चालतंय की मग असं करू, ह्यांना वाढायचं काम देऊ. ए पोरानो जमल ना वाढायला? जमल 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 की सगळं तुमच्या मनासारखं होईल. बर पण एक गोष्ट तुम्हाला आमच्या मनासारखी करावी लागेल. कोणची? कसं आहे लग्न एकदाच होतं, त्यामुळं वरात बाकी जोरात निघाली पाहिजे. हा म्हणजे कसं पोरासनी काम करायला जरा हुरूप येईल आणि दिवसभर काम करून संध्याकाळी मनोरंजन पाहिजेच की. हा काय बा पाहिजे ना. आता त्यासाठी वाजंत्री आली. अहो नुसती वाजंत्री नाही, अजिंक्य बँजो सांगायचा. अहो होऊ दे की राडा, आणि पैशाचा काही विषयच नाही, सच्चा आपला दोस्त आहे. पण महाराष्ट्रात गाजलेलाच बँजो आणायचा. हा जिल्हा राजधानी सातारा, काय वाटते? ना एवढं तरी होऊ द्या की मनासारखं. आणि दाद्याची लग्नाची वरात दाद्याच्या लक्षात राहिला पाहिजे का नाही? आबा उद्या पोरांच्या मनासारखे आणि गावी बघत बसेल. बरं चालतंय, मग आपण असं करू, तुम्ही दिवसभर काम करा, आम्ही रात्री मदत करतो. चालते. आता उद्याच जाऊन सच्याला भेटून येतो. झालं का तुमच्या मनासारखं? हा आता खुश आहे ना? या बघा उद्या बस्त्याला जाणार आहे, तेव्हा त्याला भेटून या. हा आणि पत्रिकेचं काम दाद्याला देऊन टाकू. हा आणि हे बघा बस्त्यात लय काय खर्चाचं काढू नका, नवरीकडची येणार आहे ती. आणि दुकानदाराला आधीच गाठा आणि त्याला सगळं नीटनीटकं समजून सांगा. उगा 4 माणसात आपली आबरू जाया नको. काय मान्य आहे ना सगळं? मान्य. होय. हा चला. मधुकर आबा तुमच्या कपड्याला मॅचिंग साडी घेते मी बी. घे की, पण ह्यांच्याकडे आहेत का? तुम्ही सांगा तरी पाहिजेत देतो. पैठणी पेशवाई काय पाहिजेत देतो. होय काय? हा मला मग चांगली भारीतली साडी दाखवा. 2-3 हजाराच्या पुढचीच दाखवा. हे एवढी माग कशाला? अगं आधी पसंत कर, किमतीचं ठरवू की मागं पुढं, आणि नवरा नवरीचं होऊ दे की आधी, मग बघू बाकीच्यांचं. तू आहेस थांब जरा. मला ही साडी आवडल्या. कितीला आहे हो? अगं त्याचं तुला काय करायचंय? ओ तुम्ही काढा ही बाजूला. दादा तुला पण बघ की काय आवडते ते. दादा तो जोधपुरी दाखवा. आबा पण ह्यो कुर्ता बी चांगला आहे आणि ह्यो जोधपुरी बी. दीपाली कुठला घेऊ ग? हा आता आईला विचारायचं संपलं, जे काय पाहिजे ती सांग दीपे लगेच. हा जोधपुरीच घ्या, छान दिसल तुम्हाला. शेटजे जोधपुरीच द्या, आता बाकी काही बी दाखवू नका. आता
पटपट उरका बरं, कोणाची पसंती राहिली ती. हा सगळ्यांनी थांबावायचं. आधी आब्याला कपडे घेऊया. अगं मला कशाला वय नाही, माझ्याकडे आहेत की घरी. मी सांगते म्हणून घ्या, लग्नात घ्यायची असतात. दाखवा तुम्ही. दाखवतो. हे 950, हे 1000, हे 850, हे 1200 रुपये, हा 990. आबे बघ. हे 750, हे बी 750. बघा कुठलं आवडतंय की. ह्यो 750 वाला द्या. ह्यो बारे चालतंय, ठीक आहे ठेवा. आब्या, पैशाकडे कशाला बघतोस? तुला जो पाहिजे तू घे की. अरे नाही दादा, खरंच मला लय आवडलाय बघ. आणि हो का नाही, माझ्यावर शोभून बी दिसेल. बरं, ह्या पोरासनी आणि ह्या 2 पोरीसनी बी दाखवा कापड. घरातल्या कुठल्या बी कामात लय पुढे असतात, सगळं करतात. नाही नको मामी, मला आईनं दिवाळीलाच घेतल्या साडी, तीच नेसणार आहे मी. हो, आणि आईनं मला त्यातच नवीन साडी घेतल्या. लग्नासाठी मी तशीच ठेवल्या, त्याचीच घडी मोडायची. आता एवढं नको म्हणायला लागले तर कशाला जबरदस्ती करायला लागलायसा? माझ्या काजूला एक चांगली साडी दाखवा. दाखवा दाखवा, एकदम टॉपची साडी दाखवा. ए चाबऱ्या, गे बस की जरा, लागला लगेच बोलायला. तुम्ही दाखवा हो साडी. बरं दाखवा दाखवा, मी आलोच लस्सी सांगू. मला गुलकंद लस्सी सांगा बरं का, लय गरम झाले. आता बोला. ते काल महिना देऊन गेलो होतो बघा, सॅम्पल झालं का हो तयार? हा झालंय ना. हे बघा सॅम्पल, हे बघून घ्या आणि सगळं काय ओके असेल तर उद्या सकाळनं पत्रिका मिळून जाते. होय दादा, ह्या पत्रिका कशा छापतात रे? अरे आधी सॅम्पल आपण निवडायचा, त्यानंतर या कम्प्युटरमध्ये ते टाईप करतात आणि मग तो बघ प्रिंटर, त्याच्यामध्ये मग सोडली की डायरेक्ट प्रिंट मिळते. हां, तुमच्या शाळेत असेलच का कम्प्युटर? आहे अरे आहे की, पण असून काय फायदा? 2च कॉम्प्युटर आहेत, आठवड्यातनं 2च तास होतात. अरे समजासने हात बी लावायला मिळत नाही नीट, आणि नेलं का नाही तरी बी गेमच खेळायला लावतात. असू दे, तू 10वी पास झालास ना की आपण तुला घेऊ. हां ठीक आहे, काय चुकले का बघून. अरे दादा, कार्यवाहक मध्ये मंडळाचं नाव राहिले की आपलं नवतरुण गणेश मंडळ, नाहीच लिहिलं. काय मालक, बघू बरं. ते नजर चुकीनं राहिलं असेल, होऊन जाईल ते करेक्ट. कसं होऊन जाईल? तुमच्या जर एक चूक मला किती महागात पडली असते माहिती का? अहो मंडळ तर मेन आहे, तुमच्या एका चुकीमुळे अख्खं मंडळ आमचं नाराज झालं असतं. अजून काय चुकलं का बरं? अजून अरे बघ, इथं नाव बी चुकलंय. इथं काय बघ, भागूबाई हनुमंत पवार, मग इवर पार पाहिजे, त्यांनी दिलाच नाही. तुम्ही चेक केले नव्हते का नीट? हुशार आहे बरं का. त्याला त्या दिवशीच आणायचं नाही होय, सगळ्या पत्रिका त्यानं चेक केल्या असत्या ना. बरं मी काय म्हणतोय, येतोस का आमच्याकडे प्रूफ रिडिंगला? अहो आत्ताशी मी शाळेत आहे. नुसता शाळेत नाही, अख्ख्या शाळेत पहिला नंबर बी काढते. त्याला पाठवायचं आहे तुमच्याकडं, पण कामाला नाही. त्याला येऊ कम्प्युटर शिकायचं, तेवढं शिकवाल का हो? त्यात काय शिकवीन की, तेवढीच मला बी मदत होईल. काय रे, येणार का? बरं चालतंय, उद्या येऊन याचे मित्र येतील, त्यांच्याजवळ पत्रिका देऊन टाका. मी आज होत दादा पत्रिका नाही आला. अरे नुसती ताब्यात घ्यायची नाहीत, ती वाटायची बी आहेत. ती 3 कार्टी घे, सायकली घ्या तुमच्या, जेवढी जवळजवळची घर आहेत ना त्या समध्या पाहुण्यांच्यात वाटून टाक. लांबची घर आहेत ना ती सोडून दे, ती शुभ्याची गाडी घेऊन जाईन मी आणि एका दिवसात वाटून टाक. चालतंय दादा. म्हणजे समजा पोरसनी द्यायच्या ना पत्रिका? वही पोरसने देखील, पुरुषने कशाला? असं कसं? हा, आमच्या शब्दाला मानच नाही यांच्याकडे. असू द्या, वाटा वाटा. बर मी काय म्हणतोय, तुझ्या पत्रिकेचा महिना तयार आहे का बघ, लगेच सॅम्पल दे. हो
घ्याव जरा केवढा केवढा दादा ग बस की ते ओळखत असेल केवढा केवढ्या चुका केल्यात तुम्ही ते घ्या बरोबर करून हा चालतं येतो आम्ही